प्रॉब्लेम असा झाला, की बिहारचे जे एम्प्लॉईज होते, ते आधीच इन्सिक्युअर होते बिहारी असल्यामुळं आणि त्यांना सगळीकडे ट्रीटमेंट पण चांगली नसेल मिळत. कारण ऑफकोर्स बिहारी आहेत ते आणि पुण्यात थोडंसं त्यांच्या अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन होत असेल. तर तो चिडून बोलायला लागले एम्प्लॉईज, की "हे असं काय तुम्ही आम्हाला विचारता? आम्ही तर एकदम रिस्पेक्टेबल जॉब करणारे आहोत" वगैरे. तर तो मालक म्हणाला, थिएटरचा मालक म्हणाला, "थांबा, थांबा. नाही, नाही, तसं नाही." तर तो कौतुकाने विचारत होता, कारण त्याच्या गावातले थिएटरमध्ये असे व्यवस्थित एम्प्लॉईज कधी यायचे नाही पिक्चर बघायला, म्हणून तो विचारत होता. आता हळू-हळू आय एम शुअर सासवड खूप डेव्हलप झालं. त्याच्यानंतर जिथं आमचं IBMचं ऑफिस होतं तिथेही खूप ऑफिसेस आले. तर तो आता डेव्हलप्ड असेल भाग. त्यामुळे अशा स्टोरीज आता होणार नाही तिथे. पण असं अचानक एखाद्या ठिकाणी एकदम डेव्हलप्ड लोक आले, की काय होईल असं ते बघायला मिळालं. त्याच्यानंतर आता मी एक मध्यम आज माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी जरा घाई करतोय. स्टोरीज पण एकदम फास्ट सांगितले मी. मे बी नीट सांगू शकलो नसेल. पुढच्या पण विषय 2 मला इम्पॉर्टंट घ्यायचे आहेत, ते मी पटापट संपवणार आहे आज. अं, पुढचा आता मध्यम विषय आहे, भौतिक ते आध्यात्मिकच्या मधला. तर ही गोष्ट मला सांगायची आहे. मी एक बुक वाचतोय रासपुतीनवर. रासपुतीन हा रशियामधला एक पर्सनॅलिटीच होऊन गेला. म्हणजे त्याला पर्सनॅलिटी सोडून काय म्हणायचं ते अवघड आहे असा एक वर्ड त्याला यूज करणं. अं, तर ते मी रासपुतीनबद्दल मी अख्खा एक एपिसोड बनवेल. बट त्याच्यातून एक इंटरेस्टिंग गोष्ट कळाली, की पूर्वीच्या जमान्यात, ज्या जमान्यात कम्युनिकेशन एवढं ओपन नव्हतं, CCTV नव्हते जगभरात लावू शकत तुम्ही. तर राजा कसा झार जे रशियन होते ते कसे जगत असतील, त्याचं एक इंटरेस्टिंग इन्साईट मिळाली. ती म्हणजे एखादा झार झाला, एकदा राजा झाला, तर त्याच्या होमध्ये हो मिळवणारेच लोक आहेत आणि तो एवढा श्रीमंत असतो, की सगळे त्याचा फायदाच उठवायला बसलेत. म्हणजे असं लाईफ इमॅजिन करा तुम्ही, की तुम्ही जे काय बोलताय त्याच्यामध्ये कोण तुम्हाला अडवतच नाहीये. नाहीच नाही म्हणत आहे. प्लस सगळ्यांना तुमच्यापासून फायदा आहे. म्हणजे कोणाला हे बिलीव्ह करणार, ट्रस्ट करणार हे अवघडच आहे. म्हणजे असं कोण असतं तुमच्या आयुष्यात एक पण जण नाही. आता LLMचं जग आहे हे, जेन एआयचं जग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं, की एक चांगलं मॉडेल जेव्हा बनतं LLM, तेव्हा इट नीड्स टू नो की माझं चुकतंय कुठं. त्याच्याशिवाय चांगला एआय पण नाही बनू शकत. तर ह्या झार्सचं एक सोल्युशन असं होतं, की ते आध्यात्मिक वेडे लोक त्यांच्या ह्याच्यात ठेवायचे दरबारात. म्हणजे फूल्स म्हणायचे त्यांना, स्पिरिच्युअल फूल्स. म्हणजे एखादा वेडा असेल ना, त तोच राजासमोर ऑनेस्टली बोलणार आहे. त्यामुळं त्यांना अशी गरज असायची त्यांच्या दरबारात, त्यांच्या आयुष्यात, की ते वेड्यांना जागा द्यायचे. धार्मिक वेडे, आध्यात्मिक वेड्यांना. कारण तिथूनच काहीतरी त्यांना मिळायचा चान्स होता, की सिग्नल, की कोणी सांगेल तर एखादा वेडाच सांगेल, त्यांच्यासमोर बोलेल. तर असं एंट्री रासपुतीनला मिळालेली त्यांच्या आयुष्यात, झारच्या आयुष्यात. कारण मग असं वाटतं ना, की एकदम झार एखादा आहे, त्याच्या आयुष्यात एखादा साधा माणूस कसा येऊ शकतो? कारण ती गरज होती त्या झारची पण. अं, ते एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट अशी होती, की आता झारचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे, की अख्खं जगच बसलंय त्यांच्या अराउंड पॉलिटिक्स करायला आणि त्यांना त्यांच्या चांगल्या बुक्समध्ये जायला आणि बाकीचे कसे वेडे सांगायला. त्यामुळं ते ते जे काही बाकीचे लोक त्या रासपुतीनच्या अगेन्स्ट बोलायचे ना, तो झार विश्वासच नाही ठेवायचा. कारण त्याच्या आयुष्यात सगळे एकमेकांच्या वाईट बोलणारेच असतात. झारच्या आयुष्यात किंवा राजाच्या आयुष्यात अ, किंवा आजकालच्या टेक बिलियनियर्सच्या आयुष्यात असेल, की आणि नाही, नाही, तो काळ वेगळा होता. तेव्हा इन्फॉर्मेशन मिळायचे, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळायचे काहीच चान्स नाही. म्हणजे तुम्ही दरबारात बसलाय, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळणार ते तुमचे मुखबिरच देणार आहेत. तर त्यामुळं असं झालेलं, की रासपुतीनच्या अगेन्स्ट किती लोक काही बोलले ना, "हां, ठीक आहे, ठीक आहे," म्हणायचा तो झार आणि झारीना आणि तरी पण त्याला आसरा दिलेलाच होता. अ, हे असं विचित्र आयुष्य असतं राजाचं हे कळालं ते बुक वाचून, की त्यांना कोणावर विश्वास ठेवण्याची त्यांना लक्झरी नाही आहे. गरीबाला किंवा ज्याच्यापासून खूप फायदा नसतो त्याला कसं, त्याला माहिती असतं, की पुढच्याला काय माझ्यापासून फायदा नाही, त्यामुळे तो खरा पण बोलू शकेल. सो
ते खूप इंटरेस्टिंग कळालं. आता शेवटचे माझ्याकडं 7-8 मिनिट आहेत. त्यामुळे माझ्या आवडीच्या विषयावर मी आता जाणार आहे. थर्ड विषय म्हणजे आध्यात्मिक गप्पा. तर युजुअली मी डिसरिस्पेक्ट करतो ह्या विषयाला आणि म्हणतो काहीच्या काही गप्पात. पण आजचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक नसलेल कोणी, तरी पण त्यांनी हा विषय ऐकावा असं मला वाटतं. कारण मी काही ज्ञान देत नाही या ह्याच्यामध्ये. मी जस्ट एक पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतोय जो तुम्हाला युजफुल होणार आहे ऐकणाऱ्याला त्यांच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये. तर ते मला बोलायचं होतं ह्याच्यावरून. सद्गुरूंचा अजून एक व्हिडिओ आला आहे आणि त्याच्यावर सद्गुरूंचे काहीच्या काही गप्पा ज्या असतात, की सुरीना नावाची बाई होती किंवा आदी पुरुष हो जो कोणतरी आहे त्यांचा आदियोगी वगैरे अशा ज्या स्टोरीज आहेत त्या कशा खोट्या आहेत वगैरे 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 असे खूप गप्पा चालत. त्यावरून मला आता हे इम्पॉर्टंट फॅक्ट सांगायची आहे, की सिद्ध पुरुष असतात, त्यांना सिद्धी मिळालेली असते. ती सिद्धी असते त्यांच्या माइंडवरचं जे त्यांचं प्रभुत्व असतं, ती सिद्धी आहे आणि ती एनलाइटनमेंट आहे त्यांची, ठीक आहे. तर ती सिद्धी मिळवणं म्हणजे तुम्ही स्वतःला तुमची सपोज तुमचं माइंड एक कार असेल, तर त्याला कंट्रोल करायची कपॅसिटी ही तुमची सिद्धी आहे. ती काही लोकांना मिळालेली आहे, महापुरुषांना. आता मी 2 एक्झाम्पल घेणार आहे, कारण त्याचे मला एक्झाम्पल आणि त्याचे स्पेसिफिक पॉईंट्स माझ्याकडे आहेत. सद्गुरूंना घ्या किंवा ओशोला घ्या. आत्ता हे 2 एक्झाम्पल घेऊ आपण. हे दोन्ही सिद्ध पुरुष आहेत. दे हॅव रीच द थॉटलेस इमर्स स्टेट, ठीक आहे. तर ती त्यांची पॉवर आहे. बट प्रत्येक असा जो सिद्ध पुरुष असतो ना, त्याच्या लाईफचे जे प्रॉब्लेम्स असतात, तो पण त्या घेऊनच आलेला असतो. पण ते सुटलेले नसतात त्याच्या आयुष्यातून. भले तो कार खूप चांगली चालवू शकतो, जरी F1 ड्रायव्हर एखादा विनर असला शूमाकर, तर याचा अर्थ असा नाही ना, की शूमाकरचं सगळं बाकीचं आयुष्य सुखाचं असतं. तर प्रॉब्लेम असा होतो, की तुम्ही आता सपोज मायकल शूमाकरचं कुकिंग बघितलं आणि त्याला काही कुक करता येत नाही. त्याच्यावरून तो काय मूर्ख माणूस आहे असं जर म्हणाला त्याला, तर अर्थ नाही. कारण त्याची पॉवर ड्राईव्ह करण्यात आहे. तर तसंच आहे. तर हे जे सॉरी जे काय सद्गुरूच्या स्टोरीज आहेत, त्या म्हणजे ते त्यांचा सिकनेस आहे. आणि दुसरं एक एक्झाम्पल घेतलं ओशोचं, तर आता ओशो पण एक सिद्ध पुरुष आहे. क्लिअर आहे की ओशो सिद्ध पुरुष आहे. ही कॅन कंट्रोल हिज थॉट्स. ही इज एनलाइटन्ड. ओशोचा सिकनेस असा आहे की त्याला ती पॉप्युलॅरिटी हवी होती, कॉन्ट्रोव्हर्सी हवी होती. त्यामुळं त्याचे स्पेशली नंतरचे व्हिडिओज जर बघितले इंग्लिशमधले इंटरव्ह्यूज वगैरे, तर उगीचच कॉन्ट्रोव्हर्सी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा उगीचच आगाऊपणा केला आहे त्या इंटरव्ह्यूजमध्ये असं वाटतं. तो ओशोचा सिकनेस आहे. पण तो सिकनेस इज अ डिफरंट थिंग फ्रॉम हिज सिद्धी. म्हणजे सिद्ध पुरुष होता तो. पण प्रॉब्लेम असा आहे ओशोंचा, की त्यांची जी सिकनेस आहे, ते इंटरव्ह्यूज वगैरे बघून आणि उगीच आगाऊपणा किंवा शीलाला डॉग म्हणणं, देअर आर मेनी डॉग्स हिअर आणि शी वॉज अ बिच म्हणणं किंवा उगीचच ते खूप नंतर आगाऊपणा आहे. तर त्याला दॅट्स अ डिफरंट आस्पेक्ट ऑफ हिज पर्सनॅलिटी. आणि सगळ्याच सिद्ध पुरुष, सगळे एनलाइटन बिंग्सचा ही फॅक्ट आहे. फक्त एवढंच की आता मी एक्झाम्पल्स ह्या 2 लोकांचे घेतलेत, की त्यांची ह्यांच्याकडून शिकताना किंवा स्पिरिच्युअली ह्यांना फॉलो करताना ना, तोच आस्पेक्ट बघा किंवा कुठल्याही सिद्ध पुरुषाला ज्याला तुम्ही फॉलो करताय, जिचे घेताय, त्याचं जे थॉटलेस होण्याचे जी पॉवर आहे, इमर्स होण्याची पॉवर आहे, जी काय त्यांची टेक्निक आहे, संगीतातून असेल किंवा नाच गाण्यात असेल, कशातूनही असेल, ती घेण्यासारखी असते. आणि त्याच्याबरोबर सिकनेस भाग असतोच. कारण कारण प्रत्येक माणूसच त्यात आपापल्या भाषेत सिक आहे. कारण तुम्ही कोणाबरोबर राहिला, तुमच्या बेस्ट फ्रेंड बरोबर राहिला जरी, तेव्हा तुम्हाला कळतं की ह्या माणसाबरोबर राहता येणं शक्य नाही आहे. कारण जरी माझा हा मित्र असला आणि माझा किती पण मी क्लोज असलो, तरी म्हणजे यू कॅनॉट स्टे विथ एनीबडी. कारण सगळ्यांच्या बाबतीत पर्सनॅलिटीमध्ये काही इश्यूज असतात. बट दॅट डज नॉट मीन की ते सिद्ध पुरुष नाही आहेत. त्यांची जी पॉवर आहे ती आहेच. आणि ॲट कोर ऑफ इट, इट ऑल बॉइल्स डाऊन टू की दे
दे कॅन बी थॉटलेस अँड दे कॅन बी इमर्स अँड दे कॅन, आणि थॉटलेस इमर्स स्टेटमध्ये तुम्ही जाऊ शकला तर तुमचं जग सुंदरच आहे आणि जगात तुम्ही हे करू शकता, एन्जॉय करू शकता. आणि मग तुम्ही बुक्स पण वाचू शकता. बरेचसे बाकीच्या म्हणजे आपण म्हणतो की ओशोनी एवढे बुक्स वाचलेत आणि इतकं बोलू शकतो. ते आश्चर्य नाही आहे. वन्स यू बिकम एनलायटन, किंवा सद्गुरूच्या बाबतीत पण म्हटलं की कुठलाही विषय दिला तर सद्गुरू कॅन टॉक फॉर हाफ ॲन आवर, आवर्स. ही कॅन गिव्ह गुड इन्साईट्स. त्याचं रिझन एवढंच आहे की ती इन्साईट्स एवढ्याच आहेत की तुम्ही ज्या थॉट्समध्ये अडकलेला आहे त्याच्यातून बाहेर निघून, म्हणजे it's a right way of living life where you are not stuck in your thoughts and you can be just be present everywhere, and that makes every aspect of your life easy, and every aspect of your life gets better when you are not stuck in your thoughts. You have this magical ability की जी MDMA खाऊन तुम्ही येते, MDMA घेऊन, तशी ॲबिलिटी तुम्हाला नॉर्मल आली तर म्हणून त्या गोष्टीला एनलायटनमेंट म्हणतात. त्याच पुरुषांना एनलायटन बिईंग्स म्हणतात. बट त्या लोकांना सिकनेस पार्ट असतो, पण हे शिकलं पाहिजे. म्हणजे व्हॉट एव्हर लीडर यू फॉलो, यू आर गोइंग टू गेट सम गुड फ्रॉम देम, अँड दर इज अ लॉट ऑफ सिकनेस, बट तो फिल्टर आउट करता आला पाहिजे. आणि दॅट इज गोइंग टू बी अ युनिव्हर्सल फॅक्ट असं होऊन जातं. त्यामुळं कुठल्याही गुरुला अपोज करणारे पण लोक दिसणार आहेत, ते फक्त त्या सिकनेसलाच कॉन्सन्ट्रेट करणार आहेत, सिकनेसवर. फॉलोअर्स असणारे ते फक्त ते सिद्धी बघणार आणि त्याच्यानंतर ते सगळंच खरं आहे असं मानणार, ते पण खरं नाही आहे. त्यामुळं स्पिरिच्युअलिटी एक ॲस्पेक्ट असतो जो विच इज गोईंग बियॉन्ड थॉट्स. तो सोडून तुमच्या आजूबाजूला तुम्हाला आणि कुठल्याही माणसाला खूप पॉवर दिली तर मग तर तो, गांधीजींना पण घेतलं तर गांधीजींच्या बायोग्राफी पण मध्ये पण कळेल की त्यांच्या सिकनेसची तर लेयर्स एवढे भयानक आहेत गांधीजींचे, की ते कळतच वाचून. आणि रासपुतीन तर खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे, त्याचे पण लेयर्स कळतात. त्याच्याबद्दल मी नंतर सांगेल. बट हा मला तिसरा आध्यात्मिक आस्पेक्ट घ्यायचा होता, आणि हे सांगून मी आजचा छोटा पॉडकास्ट संपवतो आहे.